श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्यायः श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य। गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेडे सोडिले। मोहोळा माझी वास्तव करीत आप्पा टोळ झाले भक्त, तेथेची चाकल्य वृत्त अल्पमती कैवी वर्णू। स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्धिसम। सर्वे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळासी मागे परतणे भाग पडे। टोळे आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामीसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा। टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकानी परिणच मानिले त्या। तेथोनिया निघाले अक्कलकोटाप्रती आले, ग्रामाद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने। तेथे अविध होता तो करीतयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती, स्वामीसी जाणुनी ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर। चोळप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले, जैसी कामधेनू आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय। पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडिल्या या गोष्टी, साली स्वामी राज भेटी परमभाग्य तयाचे। धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण तयाचे घरी लागले। योगाभ्यासी योग साधिती तडी पापडी मार्गी श्रमती, निराहार किती करहती मौन धरिती किती एक। एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन, एक गिरी गहरी बैसोन तपश्चर्या करिता ती। एक पंचाग्नी साधन करीती एक पावना ते भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडूनी। एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन एक षटकर्मे आचरिती। एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालये। परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केलियासी नाना साधन भावाविण सर्व व्यर्थ। योगयागादिक काही चोळप्पाने केले नाही, हरिभक्ती तव पाही स्वामी आले सदनाते। तयाचे देखोनिया भक्ती स्वामी तेथे पूजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ। तैपासुनी तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असती जे। अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परितयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले। तैपासुनी जगात तया नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले। चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली। आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयाची चित्ती, म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरावया। लोका माझी पसरली मात नुपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात यती विख्यात पातले। राहाती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी लीला ज्याची विचित्र। वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी, गावात यती येओनी फार दिवस झाले। परिहामाश्रुत पाही आजवरी चाहले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया यतिवर्या। परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी, हे सत्य तरी येओनी आताच देती दर्शना। राव मुखातुनी वाणी निघाली तेची यतिमूर्ती, पुढे ठेली सकल सभा चकित झाली। मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरोनी, राव घाली लोटांगण प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाले सद्गतीत। दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रुनी, मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले। गुण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडिली दे। सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली, षेडशोपचार पूजिली स्वामी मूर्ती नुपराये। निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण, तयाच्या पादुका शिरी धरोन विष्णुनाथे ब्रह्मानंदे। श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्यायः गौडः। श्री स्वामी राजार्पणमस्तु। श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयोध्यायः। श्री स्वामी समर्थ।
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव